सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। Hello students, welcome to educational video for 9th standard of semi English medium students. Subject Science and Technology Part 1, lesson number 12, Study of Sound. Dear students, this is second video out of 3 videos of this lesson. In this video, we are going to learn reflection of sound, then echo, after that reverberation, after that sonar and sonography, and in the last of this video we are going to learn human ear. Let us see about reflection of sound. Like light waves, sound waves too get reflected from a solid or a liquid surface. These waves also follows the laws of reflection. Light waves प्रमाणेच साउंड वेव्स सुद्धा सॉलिड आणि लिक्विड सरफेस वरून रिफ्लेक्ट होतात। आपल्याला माहिती लाईट वेव्स या लाईट वेव्हचं रिफ्लेक्शन होतं सॉलिड सरफेस वरून किंवा लिक्विड सरफेस वरून, त्याचप्रमाणे साउंड वेव्हचं सुद्धा रिफ्लेक्शन होतं। आणि ह्या ज्या वेव्स आहेत साउंड वेव्स, ह्या सुद्धा परावर्तनाचे नियम पाळतात, म्हणजे परावर्तनाच्या नियमांचं पालन करतात। These waves also follow the laws of reflection. A smooth or a rough surface is needed for the reflection of sound. तर ध्वनीचं परावर्तन व्हायचं असेल तर त्यासाठी सरफेसची आवश्यकता आहे, मग तो स्मूथ असेल किंवा रफ असेल। स्मूथ सरफेस किंवा रफ सरफेसची आवश्यकता असते कशासाठी? रिफ्लेक्शन ऑफ साउंड साठी। A smooth or rough surface is needed for the reflection of sound. The direction of the incident sound waves and reflected sound waves make equal angles with the perpendicular to the surface, and all these three lie in the same plane. The direction of the incident sound, जो आपाती ध्वनी तरंग आहे, आपाती ध्वनी तरंग इन्सिडेंट साउंड वेव्ह, आणि परावर्तित ध्वनी तरंग हे पृष्ठभागाच्या नॉर्मलशी समान कोन करतात, आणि ते तीनही म्हणजे इन्सिडेंट साउंड, रिफ्लेक्टेड साउंड आणि परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल, हे तीनही एकाच प्लेन मध्ये असतात, एकाच प्रतलात असतात। नाउ व्हॉट इज गुड अँड बॅड रिफ्लेक्टर्स ऑफ साउंड? ध्वनीचे चांगले परावर्तक व अयोग्य परावर्तक, बॅड रिफ्लेक्टर्स अँड गुड रिफ्लेक्टर्स ऑफ साउंड. How much of incident sound get reflected decides whether the reflector is good or bad reflector. ध्वनी हा सरफेस वरून किती प्रमाणामध्ये रिफ्लेक्ट होतो त्याच्यावरून तो रिफ्लेक्टर चांगला आहे की अयोग्य आहे हे ठरतं। हाऊ मच द इन्सिडेंट साउंड gets reflected decides whether a reflector is a good or bad reflector. A hard and flat surfaces is a good reflector, while cloths, paper, curtains, carpet, furniture, etc. absorb sound instead of reflecting it, and therefore are called bad conductors. जे कठीण आणि सपाट पृष्ठभाग असेल तर त्याच्यावरून ध्वनीचं परावर्तन चांगल्या प्रकारे होतं, तर कपडे, पेपर, चटई, पडदे, फर्निचर यांच्यापासून ध्वनीचं परावर्तन न होता ध्वनी शोषला जातो बराचसा, आणि म्हणून यांना बॅड रिफ्लेक्टर्स असं म्हणतात।
Let us take the information about echo, प्रतिध्वनी. You must have visited an echo point at a hill station. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर सारखं ठिकाण, त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही इको पॉइंटला भेट दिली असेल. You must have visited an eco point at a hill station. If you shout loudly at such a point, you hear the same sound just after a little while. This sound is called an echo. If you shout loudly at such a point, अशा इको पॉइंटला जर तुम्ही ओरडलात मोठ्याने तर थोड्या वेळानंतर तुम्हाला सेम साऊंड पुन्हा ऐकू येईल. यालाच प्रतिध्वनी किंवा इको असं म्हणतात. इफ यू शाउट लाऊडली ॲट सच ए पॉइंट you hear the same sound just after a little while. This sound is called an echo. An echo is the repetition of the original sound because of reflection by some surface. जे ध्वनी म्हणजे काय, प्रतिध्वनी म्हणजे काय, an echo म्हणजे काय, an echo is the repetition of the original sound because of reflection by some surface. प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती, त्याला म्हणायचं प्रतिध्वनी किंवा इको. In order to able to hear the original sound and its reflection distinctly at 22 degrees Celsius, what must the minimum distance be between source and reflecting surface? Dhvani, in order to able to hear the original sound and its reflection distinctly at 22 degrees Celsius, what must be the minimum distance be between source and the reflecting surface? जर आपल्याला आपला प्रतिध्वनी म्हणजे ओरिजिनल साऊंड आणि रिफ्लेक्शन हे स्पष्टपणे ऐकू येण्यासाठी म्हणजे 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला, लक्षात घ्या, हवेचं तापमान 22 डिग्री सेल्सिअस असताना आपल्याला आपला ध्वनी म्हणजे ओरिजिनल ध्वनी आणि इको हे स्पष्टपणे ऐकू येण्यासाठी सोर्स आणि रिफ्लेक्टिंग सरफेस याच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे? लेट अस सी व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर आता आपण बघूया. ॲट 22 डिग्री सेल्सिअस द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 344 मीटर पर सेकंड. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग, ते हवेचं ज्या वेळेस 22 डिग्री सेल्सिअस तापमान असेल त्यावेळेस त्या हवेतील ध्वनीचा वेग हा 344 मीटर पर सेकंड एवढा असतो. आणि आवर ब्रेन रिटेन्स ए साऊंड फॉर 0.1 सेकंड. आणि आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य 0.1 सेकंड असते. Thus, for us to able to hear a distinct echo, the sound should take more than 0.1 second after starting from the source to get reflected and come back to us. Thus, we can determine the minimum distance between the source and the reflecting surface. As follow. म्हणजे अशा प्रकारचं पुढचं सूत्र दिलंय बघा. तर बघा, म्हणजे ध्वनी अडथळा पर्यंत जाऊन, आता आपण पाहिलं की आपल्या मेंदूत ध्वनीचं सातत्य किती असतं? 0.1 सेकंद असतं. आणि ध्वनीचा हवेतील वेग किती? 22 डिग्री सेल्सिअसला 344 मीटर पर सेकंड. आणि म्हणून ध्वनी अडथळापर्यंत जाऊन, रिफ्लेक्शन सोर्स पर्यंत जाऊन, पुन्हा श्रोत्याच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहोचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल.
म्हणून ध्वनीच्या स्रोतापासून परावर्तनशील पृष्ठभागापर्यंत आणि पुन्हा मागे असे कमीत कमी अंतर आपण हे खालचं जे सूत्र आहे या सूत्राने आपण काढू शकतो. ते सूत्र काय बघा, फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. म्हणून अंतर बरोबर वेग गुणिला काळ. आता स्पीड किती आहे 344 मीटर पर सेकंड मल्टिप्लाय बाय टाइम. टाइम किती आहे मेंदूमध्ये सातत्य किती वेळ असतं ध्वनीचं 0.1 सेकंड इज इक्वल टू 34.4 मीटर. जे हे एवढं डिस्टन्स निघालं 34.4 मीटर. Thus to able to hear a distinct echo, the reflecting surface should be at a minimum distance of half the above, that is 17.2 meter. As the velocity of sound depends on the temperature of air, this distance depends on the temperature. तर यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंत कमीत कमी अंतर या अंतराच्या निम्मेला आवश्यकच नाही. किती अंतराच्या 34.4 मीटरच्या निम्मे अंतर आवश्यक आहे. म्हणजे किती 17.2 मीटर. म्हणजे 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनी सुस्पष्टपणे ऐकू यावा यासाठी आवश्यक असणार अंतर म्हणजे स्रोत आणि रिफ्लेक्टिंग सरफेस यांच्यामधलं अंतर किती पाहिजे 17.2 पाहिजे. सो ॲज द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द टेम्परेचर ऑफ एअर. आता ध्वनीचा वेग हा हवेच्या तापमानावर अवलंबून असतो. दिस डिस्टन्स डिपेंड्स ऑन द टेम्परेचर. आता हे जे अंतर आहे या टेम्परेचरवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असणार. Let us see reverberation. निनाद. Sound waves get reflected from the walls and the roof of a room multiple times. ध्वनी तरंग घराच्या भिंतीवरून तसेच छतावरून पुन्हा पुन्हा रिफ्लेक्ट होतात. This cause a single sound to be heard not once but continuously. त्याच्यामुळे एकच आवाज न ऐकू येता तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येतो. त्याच्यात सातत्य निर्माण होतं. दिस इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. यालाच निनाद असं म्हणतात. द टाइम बिटवीन सक्सेसिव्ह रिफ्लेक्शन ऑफ ए पर्टिक्युलर साऊंड वेव्ह रिचिंग अस बिकम स्मॉलर. एकाच साऊंड वेव्हचे जे जवळचे रिफ्लेक्शन्स आहेत त्यांच्यामधला वेळ कमी होतो. आपल्यापर्यंत पोहोचण्याचा वेळ कमी होतो रिफ्लेक्शनचा. अँड द रिफ्लेक्टेड साऊंड गेट मिक्सड अप अँड प्रोड्युसेस ए कंटिन्युअस साऊंड ऑफ इन्क्रीज्ड लाऊडनेस. आणि त्याच्यामुळे हा रिफ्लेक्टेड साऊंड एकमेकांमध्ये मिक्स होतो आणि त्याच्यामुळे लाऊडनेस वाढतो. त्याच्यामुळे तसंच ध्वनीमध्ये सातत्य निर्माण होतं. विच कॅन नॉट बी डिसिफर्ड क्लिअरली. त्याच्यामुळे ते स्पष्टपणे व्यवस्थित ऐकू येत नाही. दिस इज द रिझन व्हाय सम ऑडिटोरियम्स or some particular seats in an auditorium have inferior sound reception. आणि म्हणून काही सार्वजनिक सभागृह किंवा श्रोत्यांच्या बसण्याच्या ज्या जागा आहेत त्या ध्वनी विषयक निकृष्ट ठरण्याचं कारण ठरतात. दिस इज शोन इन द फिगर 12.3. नाउ लुक ॲट दिस फिगर 12.3. बघा ही एक सिंगर आहे आणि तिचं जे साऊंड आहे ध्वनी आहे तो या छतावरून अनेक ठिकाणावरून एकाच वेळेस रिफ्लेक्ट होतोय आणि या लिस्नरच्या कानापर्यंत हे रिफ्लेक्टेड वेव्स या पोहोचतायत आणि त्याच्यामुळे एकाच वेळेस या रिफ्लेक्टेड किंवा खूप कमी कमी अंतराने या रिफ्लेक्टेड वेव्स एकाच ध्वनीचे पुन्हा पुन्हा त्याच्या कानात पोहोचल्यामुळे त्या आवाजामध्ये एक सातत्य निर्माण होतं आणि म्हणून ते लिस्नरला व्यवस्थित ऐकायला चांगलं वाटत नाही. त्याला निनाद निर्माण होतो एक प्रकारचा. आणि म्हणून अशा प्रकारचे जे
ऑडिटोरियम मधले हे सीट्स हे निकृष्ट दर्जाचे ठरतात किंवा असले जे सभागृह आहेत ते निकृष्ट ठरतात. Let us see about sonar. What is sonar? Sonar is the short form for sound navigation and ranging. सोनार म्हणजे काय, तर सोनार हे ॲब्रिव्हिएशन आहे. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंगचं हे ॲब्रिव्हिएशन आहे, शॉर्ट फॉर्म आहे. इट इज यूज टू डिटरमाइन द डिरेक्शन, डिस्टन्स अँड स्पीड ऑफ एन अंडर वॉटर ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह. तर हे सोनारचं काय कार्य आहे, पाण्याखालील ऑब्जेक्टचं डिस्टन्स, स्पीड आणि दिशा म्हणजे डिरेक्शन हे ठरवण्याचं काम हे सोनार करतं अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हच्या मदतीने. ते सोनार काय करतं, अल्ट्रासोनिक साऊंड वेव्हच्या मदतीने पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग ठरवण्याचं काम सोनार करतं. सोनार हॅज ए ट्रान्समीटर अँड ए रिसीव्हर which are fitted on ships or boats. Now look at this picture. This is the picture of boat, this is water, and this is the transmitter and this is the receiver which are fitted on this ship. या शिपला हे ट्रान्समीटर आणि रिसीव्हर हे बसवलेले असतात. द ट्रान्समीटर produces and transmit ultrasonic waves. आता ट्रान्समीटरचं कार्य काय आहे, हे अल्ट्रासाउंड वेव्स तयार करतात. द ट्रान्समीटर प्रोड्युसेस अँड ट्रान्समिट अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स. अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स तयार करून ते ट्रान्समिट करण्याचं काम हे ट्रान्समीटर करतं. दीज वेव्स ट्रॅव्हल्स थ्रू द वॉटर. आता हे जे वेव्स आहेत त्या ट्रान्समीटरने तयार केलेल्या हे अशा प्रकारे पाण्यातून प्रवास करतात, स्ट्राईक अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स आणि पाण्याखाली असलेल्या पदार्थावर ते आदळतात अँड गेट रिफ्लेक्टेड बाय देम आणि तिथून ते परावर्तित होतात. द रिफ्लेक्टेड रेज, आता बघा हे या अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स ट्रान्समिट केलेल्या इथं त्या आदळून रिफ्लेक्शन झालेलं आहे. तर रिफ्लेक्ट झाल्यानंतर या ज्या रिफ्लेक्टेड वेव्स आहेत त्या हे जे रिसीव्हर कडून रिसीव्ह केले जातात. द रिफ्लेक्टेड वेव्स आर रिसीव्ड बाय द रिसीव्हर ऑन द शिप. द रिसीव्हर कन्वर्ट्स द अल्ट्रासोनिक साऊंड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड दीज सिग्नल्स आर प्रॉपरली इंटरप्रिटेड. तर हा जो रिसीव्हर आहे हा रिसीव्ह त्याच्याकडे ट्रान्सफर झालेले जो अल्ट्रासोनिक साऊंड आहे किंवा इथून रिफ्लेक्ट ऑब्जेक्ट वरून रिफ्लेक्ट झालेला जो अल्ट्रासोनिक साऊंड आहे त्याचं विद्युत लहरीमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे या रिसीव्हर द्वारे रिसीव्हर काय करतो की अल्ट्रासाऊंडचं रूपांतर विद्युत लहरीत करतो आणि त्याचा सुयोग्य अशा प्रकारचा अर्थ काढला जातो. अँड दीज सिग्नल्स आर प्रॉपरली इंटरप्रिटेड. द टाइम डिफरन्स बिटवीन ट्रान्समिशन अँड रिसेप्शन इज नोटेड. अल्ट्रासोनिक साऊंडचं ट्रान्समिशन कोणत्या वेळेला झालं आणि रिसीव्ह कोणत्या वेळेला झाला याची नोंद केली जाते, याचं रेकॉर्ड असतं. आणि दिस टाइम and the velocity of sound in water gives the distance from the ship. ही वेळ म्हणजे ट्रान्समीटरने साऊंड ट्रान्सफर झाल्याची वेळ आणि रिसीव्ह केलेलीची वेळ याच्यामधला फरक काढून वेळ काढला जातो. तो वेळ आणि ध्वनीचा पाण्यातील वेग यांच्यावरून ऑब्जेक्टचं शिप पासूनचं अंतर किती आहे हे काढलं जातं. दिस टाइम अँड द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन वॉटर गिव्स द डिस्टन्स फ्रॉम द शिप ऑफ द ऑब्जेक्ट which reflects the waves. Sonar is used in determine the depth of the sea.
सोनारचा उपयोग करून, सोनार ही जी टेक्नॉलॉजी आहे याचा उपयोग करून समुद्राची खोली काढली जाते. सोनार इज ऑल्सो used to search underwater hills, valleys, submarines, icebergs, sunken ships, etc. त्याचप्रमाणे सोनारचा उपयोग करून पाण्याखालच्या टेकड्या, दर्या, पाणबुड्या, हिमनग, बुडालेली जहाजे यांचा शोध घेतला जातो. Let's take the information about sonography. Now, look at these pictures of sonography machine and images obtained. This is the sonography machine and this is examination procedure, examination of internal organs. This is the procedure and this is image obtained of internal organs of human body. So these are the pictures of sonography. Sonography technology uses ultrasonic sound waves to generate images of internal organs of the human body. सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा जो उपयोग आहे तो अल्ट्रासाउंड वेव्हचा उपयोग करून मानवी शरीराअंतर्गत असलेल्या ऑर्गन्सच्या इमेजेस मिळवणं हे याचं फंक्शन आहे बघा. याच्यासाठी सोनोग्राफी तंत्रज्ञान ही वापरलं जातं. दिस इज युजफुल इन फाइंडिंग आउट द कॉज ऑफ स्वेलिंग, इन्फेक्शन, पेन एक्सेट्रा. तर याचा उपयोग काय? या सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शरीराअंतर्गत असलेले जे अवयव आहेत त्यांना सूज का आलेले, कॉज ऑफ स्वेलिंग किंवा जंतू संसर्ग काय आहे का, इन्फेक्शन, पेन, काय वेदना ज्या होतात त्या वेदना कशामुळे होतात किंवा त्याची कारणांचा शोध घेतला जातो. द कंडिशन ऑफ हार्ट, द स्टेट ऑफ हार्ट आफ्टर ए हार्ट अटॅक, हृदयाची स्थिती कशी आहे किंवा हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर ची हृदयाची स्थिती काय आहे, as well as the growth of the fetus inside the womb of a pregnant woman are studied using this technology. त्याचप्रमाणे गरोदर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भाची होणारी वाढ पाहण्यासाठी सुद्धा या सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. This technique makes use of a probe and a gel. या टेक्निक मध्ये प्रोब आणि जेलचा उपयोग केला जातो. बघा या हातामध्ये हे जे फनेल सारखं इक्विपमेंट आपल्याला दिसतंय याला प्रोब असं म्हणतात. हा कर्सर मी त्याच्यावर फिरवतोय बघा, हा प्रोब आहे आणि या प्रोबचा वापर करण्यापूर्वी पेशंटच्या स्किनला एक जेल लावला जातो. दिस टेक्निक मेक्स यूज ऑफ प्रोब अँड ए जेल. म्हणजे या स्किनवर बघा इथं अगोदर जेल लावलेला आहे, नंतर हा प्रोब फिरवला जातो. द जेल इज यूज टू मेक ए प्रॉपर कॉन्टॅक्ट बिटवीन स्किन अँड प्रोब सो द फुल कॅपॅसिटी ऑफ द अल्ट्रासाउंड कॅन बी युटिलाइज. म्हणजे याच्यासाठी बघा म्हणजे जेलचा काय वापर आहे की हा जो प्रोब आहे आणि स्किन यांच्यामधला संपर्क योग्य प्रकारे व्हावा व जो अल्ट्रासोनिक साऊंड आहे त्याचा पूर्ण क्षमतेने वापरला जावा यासाठी या जेलचा वापर केला जातो. आता सोनोग्राफी टेक्नॉलॉजी कशा प्रकारे कार्य करते हे आपण समजून घेऊया. द जेल इज अप्लाइड टू द स्किन आउटसाइड द इंटरनल ऑर्गन टू बी स्टडीड. आता शरीरांतर्गत भागातील ज्या ऑर्गनचा अभ्यास करायचा आहे त्या ऑर्गनच्या बाहेरील स्किनवर जेल लावला जातो. या अगोदरच आपण पाहिलं बघा. द जेल इज अप्लाइड टू द स्किन आउटसाइड द इंटरनल ऑर्गन टू बी स्टडीड.
High frequency ultrasound is transmitted inside the body with the help of the probe. तर ह्या प्रोबच्या मदतीने जास्त फ्रिक्वेन्सी असलेला अल्ट्रासाउंड या प्रोबच्या मदतीने शरीरात सोडला जातो. The sound reflects from the internal organ is again collected by the probe and fed to a computer which generate the images of the internal organ. म्हणजे बघा या प्रोबच्या मदतीने अल्ट्रासाउंड हा शरीरातील ज्या इंटरनल ऑर्गनचा अभ्यास करायचा आहे त्या इंटरनल ऑर्गनवर तो ट्रान्समिट केला जाईल आणि त्या ऑर्गन वरून तो साऊंड रिफ्लेक्ट होऊन पुन्हा या प्रोब मध्ये कलेक्ट केला जातो आणि नंतर तो रिफ्लेक्टेड साऊंड प्रोब हा कॉम्प्युटर कडे पाठवतो आणि कॉम्प्युटर त्या रिफ्लेक्टेड साऊंडच्या मदतीने शरीरातील आतला जो इंटरनल ऑर्गन आहे त्याची प्रतिमा तयार करतो, इमेज तयार करतो. म्हणजे अशा प्रकारे या सोनोग्राफीचं कार्य चालतं. ऍज दिस मेथड इज पेनलेस, ही जी मेथड आहे ही वेदनारहित आहे. इट इज इन्क्रीजिंगली युज्ड इन मेडिकल प्रॅक्टिस फॉर करेक्ट डायग्नोसिस. आता ही वेदनारहित असल्यामुळे हे जे तंत्रज्ञान आहे सोनोग्राफीचं हे पेनलेस असल्यामुळे अचूक निदानासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग वैद्यक शास्त्रामध्ये वाढत आहे. Let us see about human ear. Now look at this figure carefully. This is the figure of structure of human ear. Human ear is the very important organ of the human body. So this ear is divided into three parts: outer ear, middle ear and inner ear. This is the portion of outer ear, this is the middle ear and this is inner ear here. So these are the important part. This is the important part of the human body. Now this is auditory canal, मराठीत कर्णनलिका असं म्हणतात. हा आउटर इयर आहे. देन म्हणजे या आउटर इयरलाच पिन्ना असं सुद्धा म्हणतात. टिम्पॅटिक कॅव्हिटी, इयर ड्रम, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इयर. इयर ड्रम म्हणजे पडदा ज्याला म्हणतो आपण. हा पडदा फाटला तर ऐकण्यात खूप मोठा प्रॉब्लेम होतो, कान वाहणे वगैरे हे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होता हा पडद्या फाटल्यामुळे होतो. इयर ड्रम, दिस इज मिडल इयर and this is inner ear. This is eustachian tube. Then cochlea, this is cochlea, stems, semicircular canal, chains of three bones. Now the ear is an important organ of the human body. कान हा मानवाचा अतिशय महत्वाचा असा अवयव आहे. We hear sounds because of our ear. आपण साऊंड जो ऐकतो त्याला मुख्य कारण म्हणजे कान आहे. कान व्यवस्थित असतील तर आपल्याला साऊंड व्यवस्थित ऐकायला येईल. When sound waves fall on the eardrum, it vibrates. ज्या वेळेस साऊंड वेव्स ही पडद्यावर पडते, इथं इयरड्रम वर पडते, त्यावेळेस हा पडदा व्हायब्रेट होतो. These vibrations are converted into electrical signals. आणि हे जे व्हायब्रेशन निर्माण होतं, कंपने निर्माण होतात, त्यांचं विद्युत लहरींमध्ये रूपांतर केलं जातं. इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये त्याचं कन्व्हर्शन केलं जातं व्हायब्रेशनचं, which travels to brain through nerves. आणि त्यांचं मज्जातंतूद्वारे हे इलेक्ट्रिकल सिग्नल्स हे मेंदूकडे प्रवास करतात. द इयर कॅन बी डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स. इयरचे मुख्यत्वे करून तीन भाग पडतात, कर्णाचे तीन भाग पडतात. आउटर इयर फर्स्ट इज, सेकंड इज मिडल इयर
and third is inner ear. Let us see about outer ear or pinna. The outer ear collects the sound waves and passes them through a tube to a cavity in the middle ear. बाह्य भाग ध्वनी तरंग एकत्र करतो. हा जो भाग आहे हा फनेल सारखा, त्याला पिन्ना असं म्हणतात. साऊंड वेव्स कलेक्ट करून हे जे ट्यूब आहे कॅव्हिटी याच्यातून मिडल इयर कडे तो ध्वनी पास करतो. इट्स पेक्युलर फनेल लाइक शेप हेल्प्स टू कलेक्ट अँड पास साऊंड्स इनटू द मिडल इयर. आता झडपेसारखी रचना असलेला पाळीमुळे कानावर पडणारे जे आवाज आहेत ते नरसाळ्यातून बाहेर पडावे त्याप्रमाणे हे आतमध्ये शिरून या मध्य कर्णापर्यंत म्हणजेच या मिडल इयर पर्यंत तो साऊंड वेव्स हे पोहोचतात. लेट अस सी अबाउट मिडल इयर. मध्य कर्ण. देयर इज ए थिन मेम्ब्रेन इन ए कॅव्हिटी of the middle ear called eardrum. आता मध्य कर्णाची जी पोकळी आहे त्याच्यामध्ये एक पातळ असा पडदा असतो, त्यालाच इयर ड्रम असं म्हणतात. हा बघा अगोदरच आपण चर्चा केली, हा इयर ड्रम आहे. इयर ड्रम इथं दाखवलेला आहे बघा, हा इयर ड्रम आहे. व्हेन कॉम्प्रेशन इन ए साऊंड वेव्स रीचेस द इयर ड्रम, जेव्हा साऊंड वेव्स मधलं कॉम्प्रेशन या पडद्यापर्यंत पोहोचतं, व्हेन ए कॉम्प्रेशन इन ए साऊंड वेव्ह रिचेस द इयर ड्रम. आता कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. तर साऊंड वेव्ह मध्ये कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन्स अशा प्रकारचे बँड्स तयार होतात हे आपल्याला माहिती आहे. मग साऊंड वेव्ह मधले कॉम्प्रेशन हे बँड ज्या वेळेस या इयर ड्रम पर्यंत पोहोचतं तेव्हा काय होतं, द प्रेशर आउटसाइड इज इन्क्रीजेस अँड इट गेट्स पुश इनसाइड. म्हणून या पडद्यावरचा प्रेशर वाढतो, बाहेरचा. इकडचा प्रेशर म्हणजे बाहेरचा प्रेशर आहे, लक्षात घ्या, तो वाढतो आणि पडदा हा आतमध्ये ढकलला जातो. द अपोजिट हॅपन्स व्हेन ए रेअर फ्रॅक्शन रिचेस देअर. याच्या नेमकं विरुद्ध घडतं तेव्हा ज्या वेळेस साऊंड वेव्स मधला रेअर फ्रॅक्शन बँड या पडद्यापर्यंत पोहोचतो त्यावेळेस याच्या उलट घडतं. म्हणजे काय उलट घडतं, द प्रेशर आउटसाइड डिक्रीजेस अँड द मेम्ब्रेन गेट्स पुल्ड आउटवर्ड्स. म्हणजे मग काय होतं, याच्या मधलं प्रेशर, या पडद्यावरचा प्रेशर कमी होतो ज्या वेळेस याच्यापर्यंत रेअर फ्रॅक्शन पोहोचतं आणि हा प्रेशर कमी झाल्यामुळे हा पडदा बाहेरच्या बाजूला ढकलला जातो. Thus, sound waves cause vibration of membranes. आणि म्हणून या साऊंड वेव्ह मुळे अशा प्रकारचं व्हायब्रेशन म्हणजे पडदा आतमध्ये ढकलला जाणे आणि बाहेरच्या बाजूला ढकलला जाणे, पुन्हा आतमध्ये ढकलला जाणे, पुन्हा बाहेरच्या बाजूला ढकलले जाणे, अशा प्रकारची कृती वारंवार घडते आणि त्याच्यामुळे या पडद्याचं व्हायब्रेशन होतं. असं ही जी सगळी क्रिया आहे ही मिडल इयर मध्ये घडते. आता पुढची क्रिया जी घडते ती इनर इयर मध्ये घडते बघा. लेट अस सी अबाउट इनर इयर. द ऑडिटरी नर्व कनेक्ट द इनर इयर टू द ब्रेन. ऑडिटरी नर्व जे असतात म्हणजे ध्वनिविषयक मज्जा तंतूंचा जो भाग आहे तो इनर इयरला जोडलेला असतो. म्हणजे इनर इयर टू द ब्रेन म्हणजे ध्वनिविषयक मज्जा तंतूचा भाग आंतरकर्णाला मेंदूशी जोडतो. द इनर इयर हॅज ए स्ट्रक्चर रिसेंबलिंग द शेल ऑफ ए स्नेल. आता बघा हा इनर इयर आहे, हा या इनर इयरचं जे स्ट्रक्चर आहे ते गोगल गाईचा जो शंख असतो त्या गोगल गाईच्या शंखाप्रमाणे चक्राकार अशा प्रकारे त्याचं इनर इयरचं स्ट्रक्चर असतं. इट इज कॉल्ड कॉक्लिया. त्याला कॉक्लिया असं म्हणतात. द कॉक्लिया रिसिव्हज
the vibration coming from the membrane and convert them into electric signals. या कॉक्लियाचं काय कार्य आहे? या पडद्याकडून जे व्हायब्रेशन्स पोचतात त्या व्हायब्रेशनचं इलेक्ट्रिक सिग्नल्स मध्ये कन्व्हर्शन करणं आणि ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स हे मेंदूकडे पोहोचवण्याचं काम या कॉक्लियाचं आहे. कॉक्लिया रिसीव्स द व्हायब्रेशन कमिंग फ्रॉम द मेम्ब्रेन and convert them into electrical signals which are sent to the brain through the nerve. ते नर्वच्या द्वारे ब्रेनला पाठवले जातात इलेक्ट्रिकल सिग्नल. द ब्रेन अनालाइज these signals आणि नंतर मेंदूत त्या संकेतांचं विश्लेषण केलं जातं. अशा प्रकारे हे इनर इयरचं कार्य आहे. So students, numerical examples are remaining from this lesson. We will learn it in our next video. Thank you.